नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला कडू वाटतो पण आपल्या फायद्याचा असतो. तो म्हणजे रिजेक्शन. जर तुम्हाला सध्या कोणाकडून तरी नाही ऐकावं लागलं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की नाकारलं जाणं हाच खरा आशीर्वाद कसा असू शकतो. बघा मित्रांनो, रिजेक्शनचे 2 सोपे प्रकार असतात. पहिला, जगाकडून मिळणारा नकार, जसं की नोकरी न मिळणं असो, रिलेशनशिप मधला नकार असो किंवा लोकांनी आपल्याला नाकारणं. हे आपल्या हातात नसतं, त्याला म्हणतात जगाकडून मिळणारा नकार. दुसरा म्हणजे स्वतःकडून मिळणारा नकार. हा सर्वात घातक आहे. जेव्हा आपण स्वतःलाच म्हणतो की मला हे जमणार नाही, तो म्हणजे स्वतःनेच स्वतःला दिलेला नकार. मित्रांनो, जगानं नाकारलं तरी चालेल, पण स्वतःला कधीच नाही म्हणू नका. जग तुम्हाला तेव्हाच हरवू शकतं जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता. तुम्ही म्हणाल, ताई बोलायला सोपं आहे हे, पण सहन करणं कठीण असतं. मग या 3 लोकांच्या गोष्टी ऐका. अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आवाजामुळे त्यांना ऑल इंडिया रेडिओने सुरुवातीला नाकारलं होतं. तेव्हा त्यांनी विचारही केला नसेल की हाच आवाज उद्याची भारताची ओळख बनेल. MS धोनीचे TCची नोकरी करताना क्रिकेटचे स्वप्न अनेकदा नाकारलं गेलं, पण त्याने स्वतःला कधीच रिजेक्ट केलं नाही. आज तो जगातील सर्वोत्तम क्रिकेटर आहे. KFC ओनर कर्नल सँड्स वयाच्या 65व्या वर्षी 1000 पेक्षा जास्त वेळा त्यांच्या चिकन रेसिपीला हॉटेल मालकांनी नाकारलं होतं, पण त्यांनी हार मानली नाही आणि आज जगभरात KFCचा एक ब्रँड बनला आहे. या तिघांकडून आपण एकच गोष्ट शिकतो, रिजेक्शन हे रिजेक्शन नसून रिडायरेक्शन असतं. अमिताभ बच्चनजी यांच्याकडून आपण शिकलो की आपली कमतरता हीच ताकद बनू शकते. धोनीकडून आपण संयम शिकलो आणि KFCच्या मालकांकडून आपण कधीच हार न मानण्याची जिद्द शिकलो. रिजेक्शन आपल्याला सांगतं की मित्रा, ही जागा तुझ्यासाठी नाहीये, तुझ्यासाठी यापेक्षा काहीतरी खूप मोठं आणि भारी वाट पाहतंय. तर मग आजपासून आपण रिजेक्शनला घाबरणार नाही, तर त्याला म्हणणार, थँक्यू, तू मला अजून मजबूत बनवलंस. तुम्हाला कधी असं रिजेक्शन मिळालंय का, ज्याने तुमचं आयुष्य बदललंय? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या ज्योतिष लिटल वर्ड्स चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या. बाय बाय.